देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. अतिक्रमण हटवल्याचा राग, गंजी गल्लीत चौघांवरती जीवघेणा हल्ला. कोल्हापुरातील गंजी गल्लीतील अतिक्रमण हटवावं यासाठी इक्बाल नुरानी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेनं 2 दिवसांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या रागात 15 ते 20 जणांच्या गटानं जाब विचारत शमशेर नुरानी, अक्रम शिकलगार, उमर खय्याम बारगीर आणि शाहरुख बारगीर यांच्यावरती हल्ला केला. त्यामध्ये चौघेही जखमी झाले. त्यांच्यावरती CPR मध्ये उपचार सुरू आहेत. कोल्हापुरात सध्या महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम धडाक्यात सुरू आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणं वाढत चालली आहेत. त्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाईचा बडगा उगारला जातोय. गंजी गल्ली आणि बडी मस्जिद परिसरातील अतिक्रमणाबाबत इक्बाल नुरानी यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेनं 2 दिवसांपूर्वी या परिसरात मोहीम राबवून अतिक्रमणं हटवली होती. त्यामुळं या गल्लीतील अनेक जणांनी नुरानी बंधूंना धडा शिकवण्याच्या उद्देशानं एकत्र येत जाब विचारला. त्यातून एकमेकांना शिवीगाळ आणि दगडफेक सुरू झाली. अशातच संतापलेल्या वसीम चाबुकस्वार, मोहसिन चाबुकस्वार, सोन्या शेख, टिन्या शेख, इलियास बारगीर, मजनू बारगीर, इंत्या बारगीर, खय्याम बारगीर, शकील भोरी, अमन चिकनवाला यांच्यासह 8 ते 10 जणांनी शमशेर नुरानी, अक्रम शिकलगार, उमर खय्याम बारगीर आणि शाहरुख बारगीर यांच्यावरती हल्ला केला. त्यामध्ये हे चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीनं CPR मध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्यासह 10 ते 12 पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच हल्लेखोर पसार झाले. या घटनेची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिसात सुरू होतं. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.